आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। मिरज येथील श्री गणेश आर्ट्स यांच्या सौजन्याने भारतीय चलनातील 1.25 लाख रुपये विविध नाणी व नोटा वापरून भव्य दिव्य अशी प्रभू श्री रामाची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली आहे। यश चंद्रकांत बडिगेर यांनी विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी एका रात्रीत तयार केली आहे। प्रभू श्रीरामाची सिंहासनावर बसलेली 14 बाय 14 स्क्वेअर फुटात रांगोळी काढण्यात आली आहे। अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून यामुळे संपूर्ण देशात विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत। त्याच अनुषंगाने मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गर्डर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली आहे। रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी करत आहेत। श्री गणेश आर्ट्स यांच्या वतीने मागील वर्षी बालाजीची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली होती। सिंहासनावर बसलेली प्रभू श्रीरामाची रांगोळी हुबेहूब जशीच्या तशी यश बडिगेर यांनी साकारली आहे। यासाठी त्यांचे वडील चंद्रकांत बडिगेर यांनी यशला मदत केली। माझं नाव यश चंद्रकांत बडिगेर। आम्ही गणेश आर्ट्सतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्डर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामांची रांगोळी काढली आहे। त्यासाठी आम्ही 1.25 लाख रुपये भारतीय चलन, वेगवेगळ्या 100, 150, 100, 200 इतर नोटा व कॉईन्स नाणी वापरून 14 बाय 14 फुटाची रांगोळी ही 7 तासात आम्ही काढली। माझ्यासाठी माझ्याबरोबर पप्पा माझ्या मदतीला होते, चंद्रकांत केशव बडिगेर। नमस्कार, मी चंद्रकांत केशव बडिगेर, राहणार मिरज। प्रभू श्रीरामाची रांगोळी आम्ही 14 बाय 14 फुटाची भारतीय चलन वापरून म्हणजे नोटा व नाणीचा वापर करून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे। ही रांगोळी बघण्यासाठी आपल्याला यावे लागेल मिरज छत्रपती शिवाजी चौक गर्डर विठ्ठल मंदिरामध्ये, आणि ही रांगोळी अवश्य पाहण्यास यावी अशी आमची नम्र विनंती। ही रांगोळी साकारण्यासाठी आम्हाला तब्बल 7 तास लागले। विविध रंग वापरून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे, तरी अवश्य पाहण्यास यावे।